दरम्यान औरंगजेबाची कबर आहे त्याची सजावट काढून टाका आणि आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला इथे गाडला गेला असा तिथे बोर्ड लावा असं राज ठाकरे म्हणाले। आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देखील राज ठाकरेंचीच भूमिका मांडली आहे। औरंगजेबाच्या कबरीला सरकारी संरक्षण मिळेल पण उदात्तीकरण नको असं ते म्हणाले। मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता। याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होतं आग्र्याला। नाही, तो इथे का थांबला? एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही। सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला। जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा। अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला। मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन। तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASI ची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही।